तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही मार्चचा संप हा सुरूच आहे। आजपासून या संपाची तीव्रता आणखी वाढणार आहे। तर कोलकात्यातील डॉक्टरवरील अत्याचारानंतर मार्ड हे आक्रमक झालेले। ओपीडी आणि शस्त्रक्रियेवर मोठा परिणाम झालाय। तर डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलंय, मात्र त्यानंतरही मार्ड हे आक्रमकच आहेत आणि संप हा सुरूच आहे। प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण बातमी पाहतोय। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही हा संप सुरूच आहे। नेमकी काय मागणी आहे जी या आश्वासनाने पूर्ण होऊ शकलेली नाहीये आणि नेमक्या कोणत्या गोष्टीनंतर हा संप थांबू शकतो? कोणती गोष्ट मान्य झाली, कोणती मागणी मान्य झाली की त्यानंतर हा संप थांबू शकतो आणि मग रुग्णांचे हाल थांबू शकतात? विक्रांत, आपण पाहिलेलं आहे की संप सुरू आहे। आज संपाचा चौथा दिवस आहे। नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये जे आहे ते शासकीय मेडिकल रुग्णालय आणि शासकीय मेयो रुग्णालय येथील हजारावर जे आहेत डॉक्टर संपावर आहेत, निवासी डॉक्टर। आणि आज मेडिकलच्या डॉक्टरांनी हा संप काढलेला आहे। मेडिकलचे डॉक्टरांनी जो संपामध्ये आहेत यात ही रॅली काढलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे जे आहेत ते निवासी डॉक्टर इथे सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, आजही तुमचा संप कायम आहे? आमचा हा जो संप आहे तो कायम चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या बांधवांवर अन्याय होत राहील तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहोत आणि अतिशय तीव्र प्रमाणात तो वाढत जाणार आहे। हा तुम्ही बघत असाल, सगळे मेडिकल आणि पूर्ण भारतामध्ये जेवढे लोक डॉक्टर आहे सगळे रस्त्यावर उतरले आणि तो वाढतच जाणार आहे याच्या पुढे जितका होऊ शकतो। तुम्ही इथे स्ट्रेचर व्हीलचेअरवर आलेले आहेत, काय? मी या देशातल्या डॉक्टरांवर कसा अन्याय होत आहे ते दर्शवत आहे। महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सरकारने गांभीर्याने याच्यावर आश्वासन द्यावे आणि ही फक्त ऑन ड्युटी डॉक्टरचीच नाही तर सामान्य नागरिकांची सुरक्षा ही सरकारवर निर्भर आहे। एवढं आश्वासन नको तर कायदा हवा अशी ही मागणी घेऊन चाललेली आहे। चौथा दिवस आहे संपाचा आणि आजही हा कायम आहे आणि जो घटना झाली आहे त्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना जी शिक्षा व्हावी त्यासाठी आहे हा आज रॅली काढण्यात आलेली आहे। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सरकारनं हा विषय गांभीर्यानं घ्यावा आणि केवळ आश्वासन नको तर कायदा तयार केला जावा अशी मागणी घेऊन हा संप आजही सुरूच आहे। तर याच संदर्भात बोलण्यासाठी मुंबईतून प्रतिनिधी शिल्पा नरवडे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, आपण बातमी पाहतोय। खरं तर मार्डच्या डॉक्टरांचा जो संप आहे तो अजूनही सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आश्वासन दिलेलं आहे, मात्र तरीही हा संप थांबलेला नाहीये। आता मुंबईतली नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच विक्रांत, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील हा संप सुरू आहे। आज या संपाचा चौथा दिवस आहे। माड आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। सध्या आपण हॉस्पिटलच्या बाहेर आहोत आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण हे जे डॉक्टरांची टीम आहे ती आलेली आहे आणि त्यांनी हे संप पुकारलेला आहे आणि त्यानंतर जे इथे हॉस्पिटलमध्ये रुग्ण आलेले आहेत, नातेवाईक आलेले आहेत, त्यांच्यावर मोठा परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील थांबलेल्या पाहायला मिळत आहे आणि आता हे थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे। प्रचंड संख्येने ते डॉक्टरांची संख्या जमलेली आहे आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे, कडक कायदे करा आणि आमच्या ज्या भगिनीवर अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि कायदे केल्यानंतरच आम्ही आमचा संप मागे घेऊ। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील हा संप सुरू असलेला पाहायला मिळत आहे। विक्रांत, अगदी खरं आहे शिल्पा। खरं तर हा संप नेमका केव्हा थांबणार आणि रुग्णांचे होत असलेले हाल कधी थांबणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।